धाराशिव जिल्हा हादरला. आईच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड करेल या भीतीने चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याची केली निर्घृण हत्या. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या आई व चुलत्यामधील अनैतिक संबंधाची माहिती वडिलांना देईल या भीतीपोटी चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. ओंकार देविदास कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो आपल्या भावजाई ज्योती कांबळे हिच्यासोबत सालगडी म्हणून काम करत होता. या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याची माहिती ज्योतीचा मुलगा कृष्णा सदानंद कांबळे वय 13 याला होते. कृष्णा हा कधी वडिलांकडे तर कधी आईकडे राहत असल्याने त्याला हा प्रकार समजला होता आणि तो वडिलांना सत्य सांगण्याच्या तयारीत असल्याचा संशय आरोपीला होता. ही बाब आपल्या अनैतिक संबंधांना अडथळा ठरणार असल्याच्या रागातून आरोपी ओंकार कांबळे याने आपल्या पुतण्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गालगत तामलवाडी शिवारातील कदम यांच्या शेतात घडली असून सदर शेत दत्ता कोरे हा बटाईने करत होता. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या यशस्वी कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्यासह जुबेर काझी, दिनकर तागे, सूरज नरवडे, उमेश माने, नजीर बागवान, तुराब शेख, हनुमंत कोरे, नितीन भोसले आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असून समाजमन सुन्न करणाऱ्या या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.